उत्तराखंडमधील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीच्या पात्रात कोसळली आहे। तर या दुर्घटनेमध्ये 14 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। 12 जण यामध्ये जखमी झालेत। तर या दुर्दैवी घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी तीव्र शोक व्यक्त केला। दरम्यान पुष्कर सिंग धामी यांनी दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना सुद्धा केल्या। यासह गंभीर जखमींना प्रत्येकी 40,000 तर किरकोळ जखमी असलेल्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्या। अतिशय दुर्दैवी ही घटना घडलेली आहे। या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। उत्तराखंडमधील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर ही अलकनंदा नदीच्या पात्रात कोसळलेली आहे आणि त्यामुळेच यामध्ये 14 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। आपण या ट्रॅव्हलरची अवस्था पाहू शकतोय, कशा पद्धतीनं या ठिकाणी या 14 जणांचा मृत्यू झाला असेल त्याचा अंदाज आपल्याला यातनं येऊ शकतोय। सध्या या ठिकाणी बचाव कार्य केलं जात होतं, मात्र अनेक जण जखमी यामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। 12 जण यामध्ये जखमी आहेत। या जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना आता सरकारतर्फे मदत करण्यात आली आहे।